नमस्कार. बोला ना. जेवण ठेवलंय तुम्हाला, आलं का लक्षात? मी मगाशी म्हणलं तसं, एक तर समजलं नाही तर काहीच समजलं नाही. मी दोघं तिघ जणांच्या पायाचं निरीक्षण करत होतो. तो बँडचा आवाज येत होता ना, तो काळा शर्ट घातलेला, त्याचे पाय असे हालत होते आणि इथे दोघं तिघांचे पाय असे हालत होते. म्हणजे त्यांचं लक्ष कुठे होतं? तिथे बँड वाजतोय ना त्याच्यावर होतं. बरोबर आहे ना? त्यांचे पाय असे थिरकत होते, पाय डुगू 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 हालत होते. आज मी तुम्हाला आहे ना पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला मी काही माहिती देणार आहे. पीपीटी प्रेझेंटेशन कळतं? कळतं ना तुम्हाला? कधी पास आउट झाले तुम्ही सगळे? अरे बोला ना. हा, 24-25. ठीक आहे. थोडक्यात 1-2 वर्षापूर्वी आहेत. तुम्ही जॉब करताय का आता? कुठे कुठे? महिंद्रात कुठलं काम करतो तू? असेंब्लीला लाईन वरती काम करतो. मग ते कार्पेंटरचं काम कुठे आलं? ते 25,000 रुपये मिळतात म्हणून 18 मिळतात. तुम्ही सगळे बाकी कार्पेंटरी का त्याच्या आहे लाईन वरती? तुम्ही सगळे महिंद्रात लाईन वरती जाता? कुठे माहिती आहे ना मला, प्लंबर ट्रेडचे मुलं जातात ना तिथे. मी त्यांना विचारलं, अरे तुम्ही काय करता तिथे जाऊन? नाही म्हणा, लाईन वर काम करतो. अरे म्हणलं, मग तुम्ही प्लंबर ट्रेड केला आणि लाईन वरती का काम करता तुम्ही? नाही म्हणे, तुम्ही काम कुठे करायला पाहिजे? कॉन्ट्रॅक्टरकडे ना, ज्याच्याकडे हाताला गट्टे पडतील तिथे काम करायला पाहिजे ना. तर तुमचं करिअर घडेल तिथे. 25,000 रुपये पगार मिळून तुमचं करिअर काय घडणार आहे? 3 वर्षानंतर तुम्हाला काढून टाकणार आहे. ठेवणार आहे का? वायएसएफच्या अंडर असाल ना तुम्ही, बरोबर ना? वायसेफ कडनं आहे ना तुम्ही. 3 वर्षांनी तुम्हाला काढून टाकणार. त्या ज्ञानाचा बाहेर काय उपयोग आहे? नट आवळतात तुम्ही 4, बरोबर ना? तुम्हाला काम दिलेलं असतं 3 मिनिटात किंवा 10 मिनिटात 2 मिनिटात 4 नट आवळायचे. बाहेर जाऊन तू माझ्याकडे आला, मी तुला ठेवीन का? त्या अनुभवाचा उपयोग काय आहे? शून्य आहे. आमच्या दृष्टीने काहीच उपयोग नाही ना. नट आवळलेला अनुभव माझ्या काय कामाचा? आलं का लक्षात? ठीक आहे, चला घेतलंय तुम्ही पैशाकडे बघून. हे चित्र काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? क्लाउड दिसतंय. अजून क्लाउड कट करतोय. कसा कपडे बघितले का त्याचे? कसे प्रोफेशनल पद्धतीने, आलं का लक्षात? प्रॉपर सेफ्टी बूट घातलेले. आपण करतो का अशा पद्धतीने काम? अशा पद्धतीने काम केलं पाहिजे, पण आपण काय करतो? आपण त्या पद्धतीने काम करत नाही. हे कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? बोला ना. चला, तुम्ही बोलत नाही का? द्या इकडे बॅग माझी. सर सांगा नियम त्यांना. जोशी सर, नियम सांगा. कारण पण असेल, कधीतरी गांगल सर तुमच्याकडे आले असतील, कधीतरी त्यांनी तुमचं लेक्चर घेतलं असेल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती, आता तुम्ही पासआउट विद्यार्थी आहे, या मुलांना माहिती, पण तुम्हाला माहिती आहे की गांगल सर जेव्हा लेक्चर घेतात तेव्हा पहिले चॉकलेट वाटतात, बरोबर की नाही? मग ते चॉकलेट पाहिल्याशिवाय तुम्ही उत्तर सांगत नाही, त्याच्याकरता ते चॉकलेट आहे. आता हे चॉकलेट वाटण्याचं कारण काय? तर जर समजा तुम्ही एखाद्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला चॉकलेट मिळेल, बरोबर की नाही? चॉकलेट तुम्ही खाऊ शकता, फक्त नियम काय की चॉकलेटचा जो कागद आहे तो मात्र काय करायचा? जपून ठेवायचा, म्हणजे घरच्यांना दाखवता येतं तुम्हाला चॉकलेट मिळालं का नाही. आता जे आधीच्या कार्यक्रमात होते किंवा ज्यांनी हा कार्यक्रम पहिले अटेंड केला असेल त्यांना माहित असेल की ते चॉकलेटचे कागद जर जपून ठेवले तर ज्या आता इथे वर्गामध्ये जेवढे बसले 25, 30, 50 मुलं जे आहेत तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे चॉकलेटचे कागद जमा झाल्यानंतर ज्या मुलाकडे सर्वात जास्त चॉकलेटचे कागद असतील, म्हणजे सर्वात जास्त उत्तर जो देईल त्याला एक मेडल दिलं जाईल. हे 3 मेडल आहे बघा सरांच्या.
त्याला एक मेडल दिलं जाईल. त्याच्यानंतर नंबर 2 ला असेल त्याला दुसरं, नंबर 3 ला असेल त्याला तिसरं, असे 3 मेडल तुम्हाला मिळले जातील. त्याच्यामध्ये एक गोल्ड, एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ असे 3 मेडल तुम्हाला मिळतील. ते आजच्या ही जी काय समजा तुमची आताची जी काय टेस्ट आहे, टेस्ट म्हणजे विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचे जे तुम्ही उत्तर देणार आहात, तर त्या उत्तर देण्यासाठी हे चॉकलेट पण तुम्हाला मिळेल आणि हे मेडल पण मिळेल. आलं लक्षात? तर तुम्ही जास्तीत जास्त मुलांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चुकीचं असेल तरी हात वर करा. काय फक्त एवढंच आहे की तुम्ही सार्वजनिक उत्तर जर दिलं तर मात्र तुम्हाला बक्षीस मिळणार नाही. त्यामुळे ज्याला उत्तर द्यायचं त्यांनी काय करायचं, हात वर करायचा, मग उत्तर द्यायचं. आलं लक्षात? आता काय अडचण? बर, एकदा टाळ्या वाजवा, चॉकलेट मिळतील. कोण आहेत? कोणाचा फोटो आहे? हा, यस. आता करावं. आता बोलायला लागलं. चॉकलेट पाहिलं होतं. मग अगोदर बोलला का नाही? बोलता कोणाला येतं? ऐका, या पृथ्वीवरती बोलता कोणाला येतं? बोलता कोणाला येतं? उत्तर द्या, उत्तर. हात वर कर ना. बोलता कोणाला येतं? मनुष्य प्राण्याला बोलता येतं. कारण आपल्या इथे ग्रंथीमध्ये 2 तंतू आहेत. स्वर. माकडाला बोलता येतं का? फक्त फार झालं तर चिंपांजी माहितीये? चिंपांजी आणि आपल्या डीएनए मध्ये किती 3% फरक आहे फक्त. चिंपांजीला खूप शिकवलं, म्हणजे खूप म्हणजे किती, 5 वर्ष त्याच्यावरती जर खूप प्रयत्न केले तर चिंपांजी जास्तीत जास्त 6 ते 7 अक्षर, म्हणजे वाक्य म्हणजे उच्चारण, काही शब्द त्याला आ उ असे शब्द बोलता येतात. आणि चिंपांजीला जर मुक्यांची भाषा शिकवली तर 200 शब्द शिकतो चिंपांजी. किती? 200 शब्द शिकतो. तर सांगण्याचा मतीचा अर्थ काय आहे की पृथ्वीवरती आपल्यालाच बोलता येतं म्हणून तर प्रगती झाली ना आपली. आपल्याला बोलताच. मला काय सांगायचंय हे तुला कधी कळेल? बोलता येतं म्हणून. खाणाखुणाने कळेल का? नाही कळणार. बोलता येतं, बोला. तुम्ही बोलतच नाही. तुम्ही माहितीये का, मुलाखतीला गेल्यावर पण बोलत नाही. बोलता का? नाही बोलत. तुम्ही बोलले नाही तर काय होईल तुमचं? त्यांनी जसं सांगितलं असं एक तर समजलं, नाही तर नाही समजलं. तुम्हाला कोणालाच काही अडचण आली नाही, त्यांनी सांगितलं एवढं. तुम्ही त्यांना फी तर विचारू शकता ना, सर फी आहे का? त्याला विचारलं का कोणी तुम्ही? सरांनी ज्या पाटील सरांनी तुम्हाला माहिती सांगितली, त्याने विचारलं प्रश्न विचारा. तर तुम्हाला साधा फीचा तर प्रश्न विचारता येतो ना, सर तिथे फीची काय आहे, राहायची काय सोय आहे, जेवणाची काय सोय आहे, या तर मूलभूत गरजा आहे ना तुमच्या. बरोबर आहे की नाही? तर तुम्ही विचारलाच नाही काही. का बरं नाही विचारलं? घाबरत होते का? ठीक आहे, आता चॉकलेट मिळतील, आता घाबरू नका. चुकीचं उत्तर दिलं तरी मी चॉकलेट देणार आहे. का? तर चुकीच्या उत्तराने काय होतं, उरलेल्या 25-30 लोकांना कळतं की हे उत्तर चुकीचं आहे. परवा माहितीये का, 30 तारखेला मी लेक्चर घेतलं आणि विचारलं तारीख काय, तर एकाने उत्तर काय दिलं माहितीये का? 29 तारीख. ती ते आहे मुलं. पण त्यामुळे कळालं ना लोकांना की हा अजूनही कुठे कालच्या जगामध्ये. आलं का नाही लक्षात? तर हे रामदास स्वामी यांनी काय सांगितलं माहितीये का? खूप चांगलं वाक्य सांगितलेलं आहे यांनी. जे जे आपणासी ठावे ते ते लोकासी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळजण. म्हणजे जे काही माझ्याकडे नॉलेज आहे, आलं की नाही लक्षात, त्यातलं जास्तीत जास्त देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. जसं मी आता सांगितलं, तुम्हाला 4 न टाळून काय होणार आहे? प्रगती काय होणार आहे? उद्या सांगा शासकीय नोकरी निघाली तर तुम्हाला मिळेल का? शासकीय नोकरी कार्पेंटरला लागते का? किती जणांना वाटतं लागते? हात वर करा. किती जणांना वाटतं लागेल का? सरकारी नोकरी लागेल का कार्पेंटर ट्रेड पूर्ण केलेल्याला? लागेल. लागेल का नाही लागणार? घे चॉकलेट घे तू. उत्तर चुकीचं का दिलं नाही? का नाही लागणार? तुमचे देवरे सरांचा ITI नाही झालाय का? मग त्यांना ही सरकारी नोकरी नाही आहे का? सरकारी नोकरी नाही आहे का? आहे ना. मग कोणाला वाटतं का नाही लागणार? का नाही लागणार? तुम्हाला माहित आहे का आज काय आहे? फेब्रुवारी महिना आहे. वर्ष कुठलंय? 2026. मागच्या वर्षी 2025 होता फेब्रुवारी. त्या दिवशी माहितीये तुमच्या कार्पेंटर ट्रेड साठी किंवा वूड टेक्निशियन, कार्पेंटर नाही म्हणायचं, खूप चांगली घटना घडलेली आहे. माहितीये तुम्हाला काय? माहितीये? आपल्या मर्चंट नेव्ही माहितीये ना, नौदल आहे. नौदलाने एक लाकडी जहाज बनवलं ज्याच्यामध्ये एकही खिळा वापरला नाही. काय? असं जहाज बनवलं की ज्यात लाकडाचा वापर केला पण एकही खिळा वापरला नाही. त्याचं कौंडिल्य नाव ठेवलेलं आहे त्यांनी. आणि ते जहाज बनवलं ते कोणी बनवलं? कार्पेंटरनीच बनवलं ना. ते सरकारी नोकरच होते ना, डिफेन्स मधलेच कार्पेंटर होते ना.
मग सरकारी नोकरी नाही लागत का? त्या जहाजाचं वैशिष्ट्य काय आहे की त्या जहाजामध्ये एकही ऍडेसिव्ह वापरलेलं नाही, म्हणजे फेविकॉल किंवा असं कुठलंही ऍडेसिव्ह वापरलेलं नाहीये, त्याच्यामध्ये एकही खिळा वापरलेला नाही. पूर्ण आपल्याकडे जे तंत्रज्ञान होतं, वेरूळ अजंठामध्ये जे चित्र आहे त्या चित्रावरनं इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी ते जहाज बनवलं आणि ते जहाज बिना यंत्राचं दुबईपर्यंत त्यांनी प्रवास केला. मग मला सांगा, याचा अर्थ किती जुना व्यवसाय आपला, खूप जुना आहे की नाही व्यवसाय. मग हे डोक्यातनं काढून टाका तुम्ही की तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही. सरांनी काय सांगितलं, संधी आहेत, संधी आहेत. ती कुठे मिळते? दिंडोरीच्या बाजारात है ना, जायचं 2 किलो संधी द्या भो मला. मग संधी कुठे मिळते? संधी कुठे मिळते? संधी कुठे मिळते? काम केल्यावरती संधी मिळते. कामच नाही केलं, घरी बसला तर येईल का आयती संधी? घरी येईल का शोधत शोधत, पत्ता शोधत? तुझं नाव काय आहे? तांबोळी. तांबोळी कुठे राहतो, करत येईल का संधी शोधत? नाही. तर तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. जोपर्यंत तुम्ही घरातनं बाहेर पडणार नाही, सरांनी तुम्हाला खूप एक चांगलं सांगितलं, आईचा पदर सोडावा लागेल. आईचा पदर नाही सोडला, तुम्ही बाहेरच नाही गेले तर प्रगती होईल का? नाही होणार ना. तुम्ही महिंद्रात जाता ते काहीतरी वेगळं बघताय ते ना, काहीतरी जग. ठीक आहे, चला, तुम्हाला आता कसं असतं, तुम्हाला ते आवडलं, तुम्ही त्या क्षेत्रात आहात. महिंद्रामध्ये तुम्ही काय काय बघितलं की किती मोठा कारखाना आहे, पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल एवढा मोठा कारखाना आहे, बरोबर ना. त्याच्यापेक्षा 10 पट मोठे मोठे कारखाने आहे माहितीये का आपल्या इथे. त्याच्यापेक्षा मोठा कारखाना कुठला आहे नाशिकमध्ये? तुमच्याच जवळ आहे, तुमच्या HL आहे ना, एवढा मोठा कारखाना आहे का? 25 स्क्वेअर किलोमीटर आहे, आले का लक्षात? त्याच्या खूप छोटा आहे महिंद्रा. तर तुम्ही घरातनं बाहेर गेल्याशिवाय तुम्हाला संधी शोधत येणार नाही. तर थोडक्यात सांगायचं काय, मी आता थोडस पटापट उरकत घेतो. हे नियम आहेत, पण या नियमात तुम्ही रायटिंग पॅडच आणलं नाही. सर सांगतात ते तुम्ही काय या कानाने ऐकलं, या कानाने. पाटील सरांनी सांगितलं ते किती वेळ लक्षात राहील तुमच्या? किती वेळ लक्षात राहील? किती वेळ राहील सांगा ना अंदाजे, किती वेळ लक्षात? तांबोळी, किती वेळ लक्षात राहील? किती? 1 तास लक्षात राहील, नंतर विसरून जाल. मग सांगा, मला काही फायदा आहे का? काय फायदा आहे? मग इथे तुम्ही कीर्तन ऐकायला आले का? तो देशमुख महाराज इंदोरीकरचं कीर्तन ऐकायला आले का तुम्ही? कीर्तनाला कोणी डायरी पेन घेऊन जातं का? नाही घेऊन जात. पण जेव्हा प्रशिक्षणाला येतात तेव्हा तुमच्याकडे डायरी पेन असला पाहिजे. एखादी सांगितलेली गोष्ट सरांनी जी सांगितलेली आहे ती तुमच्या कामाची असू शकते का? असू शकते ना. तुमच्या उपयोगी असू शकते का? असू शकते ना. मग त्याच्यासाठी तुम्ही कधी पण कुठल्याही प्रशिक्षणाला ह्याच्या पुढे बोलवलं तर डायरी पेन तर पाहिजे ना, कमीत कमी आपल्याकडे नोंदवलं पाहिजे ना. कारण मनुष्याच्या बुद्धीला आहे ना मर्यादा आहे. आलं का लक्षात? किती वेळ लक्षात ठेवाल? 1 वर्ष. 1 वर्षाने तर विसरून जाल तुम्ही. तर कधी पण कुठल्याही ट्रेनिंगला येताना हे नियम पाळले पाहिजे. कुठेही जा तुम्ही, माझ्याच ट्रेनिंगला असं नाही, कोणाच्याही ट्रेनिंगला गेले तर काय काय पाळलं पाहिजे? फोन बंद करून ठेवायचा, पेन, डायरी पाहिजे आणि आपापसात बोललं नाही पाहिजे. आपापसात बोललं तर काय होतं, जो प्रशिक्षण देत असतो ना त्याला डिस्टर्ब होतं. आलं की नाही लक्षात? हे मेडलचं सरांनी सांगितलं तुम्हाला. असे 4 प्रकारचे लोक येतात आमच्या ट्रेनिंग मध्ये. असतात का असे 4 प्रकारचे? कुठले? बघायचं नाही, हसायचं नाही, बोलायचं नाही. अजून? चौथा कोण? 3 झाले. कोण? बोला बोला बोला, चॉकलेट आहे ना, बोला बोला, तुम्ही बोलाल तेवढी मजा येईल. वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही आणि वाईट बघायचं. बर, अजून? अजून चौथा राहिला ना. शांत बसायचं. बर, शांत बसायचं. अजून? चौथा कोण आहे? काही समजत नाही. बर, आमचा एक अनुभव सांगतो. हे जोशी सर आणि आम्ही ना असंच प्रशिक्षण घेत असतो बरं का. चौथा कोण आहे सांगतो तुम्हाला. हे जोशी सर आहे ना, याचे हात पुढे बांधलेले दिसलाय का? बर का? चौथा कोण आहे? याचे हात पुढे बांधलेले आहेत. बर का? तुम्हाला गंमत सांगतो. आम्ही चौथा कोण माहितीये का? आम्ही असं ट्रेनिंग द्यायला जात असतो जोशी सर आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण द्यायला जातो. एका ठिकाणी आम्ही प्रशिक्षण द्यायला गेलो आणि ज्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं त्या दिवशी 5 जून होता. 5 जून माहितीये का? जागतिक पर्यावरण दिन असतो. तर जोशी सरांनी त्यांच्या भाषणामध्ये काय सांगितलं की इथून झालं ना तुम्ही कार्यक्रम
की तुम्ही काय करा, जाऊन आहे ना प्रत्येकाने 5-5 झाडं लावा. काय सांगितलं? 5-5 झाडं लावा. सगळे तुमच्या आगे माजी विद्यार्थी होते, ज्याचं शेत असेल त्यांनी ते शेतात लावा, घरापुढे लावा, कुठेही लावा. तो 5, 10, 20 ज्याच्यात जेवढा दम असेल तेवढाच वृक्षारोपण करा. गेलेले विद्यार्थी गेले, आमचा कार्यक्रम झाला, आम्ही गेलो. थोड्या वेळाने संध्याकाळी जोशी सरांना फोन आला. काय फोन आला? की जोशी सर तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवण्यात येतंय. जोशी सर म्हणे माझा काय संबंध पोलीस स्टेशनशी? म्हणे आज सकाळी जी घटना घडली म्हणे त्याच्याशी तुमचा संबंध आहे. म्हणे आज सकाळी काय घटना घडली? आज सकाळी मी तर ट्रेनिंग द्यायला गेलो होतो, ट्रेनिंग दिलं म्हणे त्याच घटनेशी संबंधित आहे, या तुम्ही पोलीस स्टेशनला. मग जोशी सर गेले पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला तुम्हाला माहिती आहे कसं वातावरण असतं. तिथे PI होता, त्यांनी जोशी सरांना बसवलं. ते म्हणे माझा काय गुन्हा सकाळच्या घटनेत? ट्रेनिंग दिलं. म्हणे तुम्ही तिथल्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं? म्हणे मी त्यांना झाडं लावायला सांगितली, प्रत्येकाने 5, 10, 25 झाडं लावा सांगितलं. अहो म्हणे त्या सगळ्यांनी म्हणे गांजाची झाडं लावली. ते हे कुठले असतात? चौथे असतात. आम्ही सांगतो काय, शिकवतो काय आणि ते डोक्यात काय घेतात. अशा चौथ्या प्रकारचे आहे का तुमच्याकडे? असतील ना. सर जे काय सांगतात त्याचा उलटाच अर्थ काढायचा. आलं का लक्षात? आहेत ना, असतील तुम्हाला. मी नाव नाही सांगत, पण तुम्हाला कळालं कोण येते. आता आपण आहे ना थोडस उरक्त घेतोय पटापट. हे काय दिसतंय? पटापट हात वर करायचा, हात वर करायचा, सामायिक उत्तर नाही द्यायचं, हात वर करायचा. हा काय? हा तुला रे कांबोळी. बर तुला रे. बर सगळ्यांना यांच्यासारखंच उत्तर आहे का? याच्या व्यतिरिक्त काही वेगळं आहे? हा काय? कोण कोण? हा सांग सांग सांग. हा यस, याने काय सांगितलं? आम्ही काही सांगतो बरं का. आम्ही आमच्या बाजूने तुम्हाला 9 सांगत असतो, पण तुम्हाला ते 6 वाटत असतात. कारण का? तुमच्यापेक्षा तर नक्कीच माझं तिप्पट वय आहे, बरोबर. मला 33 वर्ष झाली, मी ह्या व्यवसायात आहे. आम्हाला व्यवसायामध्ये 90 वर्ष झाली, म्हणजे माझी 3री पिढी या व्यवसायामध्ये. आलं का लक्षात? तर ह्या 90 वर्षाचा अनुभव माझ्याकडे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो. मागच्या वेळेला कोण होतं रे ट्रेनिंगला? किती वेळ सांगितलं मी प्रॅक्टिस करायची? किती वर्ष अनुभव घ्यायचा? आठवतंय का? 11 वर्ष. बरोबर, चल व्हेरी गुड. बाकीच्यांनी म्हणजे ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडलं. आलं का लक्षात? मी मागच्या वेळेच्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी चुकीचं सांगतात ते, तर सांगण्याचा मतितार्थ आहे आमच्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवात आम्ही तुम्हाला सांगत असतो की अरे महेंद्रात कुठे काम करतो, त्याच्यातनं काय तुझं भलं नाही होणार आहे. तू त्याच्याऐवजी एखाद्या सुताराकडे जा, चांगल्या हाताला गट्टे पाड, 11 वर्ष मेहनत कर, 100% तुझी प्रगती आहे भविष्यामध्ये. हे कशाच्या जोरावर सांगतो? आम्ही जग बघितलेलं असतं. आलं का लक्षात? तुम्ही अजून बघितलेलं आहे का? नाही. आता शिक जेमतेम पास होऊन तुम्हाला 1 वर्ष झालं. आम्ही तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला 80,000 रुपये पगार मिळू शकतो 5 वर्षानंतर. मिळू शकतो का? मिळू शकतो. कसा काय मिळेल? मेहनत केली तर चल तालमीत जाऊ आणि रोज 200 ऐक ना, मेहनत आहे ना, आपण तालमीत जाऊ आणि रोज 200 जोर बैठका मारू. मिळेल का? मेहनत म्हणजे काय? ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्यात मेहनत केली पाहिजे. आलं की नाही लक्षात? आणि तू काय सांगितलं? स्वतःचा व्यवसाय. ठीक आहे, स्वतःचा व्यवसाय असं म्हणणं आहे. तू ITI मधनं पास झाला आणि स्वतःचा लगेच व्यवसाय चालू करशील का? किती वर्ष, काहीतरी वर्ष अनुभव तू केला. समजा याने बरं का, हा ITI मधनं पास झाला, सर्टिफिकेट घेतलं आणि गेला एखाद्या ठिकाणी, साहेब हे सर्टिफिकेट आणि मला काम द्या. तो काम देईल का? कामही देईल तुला. हो देईल तुला, कारण ह्याला किती रुपये काम घ्यायचं हेच माहिती नाही. याने कामही घेईला. आलं का लक्षात? पण याला पूर्ण पैसे मिळतील का? नाही मिळणार. कारण ह्यानी बनवलेलं फर्निचर एक तर तिरकं असेल, क्वालिटी खराब असेल, बरोबर. त्यामुळे माहितीये का की तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. असं डायरेक्ट जाऊन व्यवसायाला लगेच व्यवसायात पण यश मिळतं. तुम्हाला माहितीये का, आमच्या प्लंबिंग मध्ये रवी पाटील आहे, त्यांच्याकडे किती 40 लाखाची स्कॉर्पिओ गाडी आहे. किती? 40 लाखाची. पण ती पहिल्या दिवशी आली का? 35 वर्ष मेहनत केल्यावर आली ती. किती? 35 वर्ष. तर तुला 80,000 रुपये लगेच मिळतील का? नाही. त्याला 5, 10, 15, 20 वर्ष तुला काम करावं लागेल. असं एका झटक्यात मिळालं असतं तर सगळ्यांनी व्यवसाय केला असताना. एवढं सोपा व्यवसाय नसतो. तुमची ती सायकल फिरायला पहिलं काम चांगलं करणार, त्या कामापासून दुसरं काम निर्माण व्हायला कमीत कमी 8 ते 10 वर्ष लागतात. असं नाही की आज चांगलं काम केलं लगेच उद्या काम मिळेल.
असं नसतं. ते काम चांगलं आहे हे कस्टमरला कळून तो दुसऱ्याला सांगणार, मग तुम्हाला मिळणार. ही सायकल फिरायला किती वर्ष लागतात? 7 ते 8 वर्ष लागतात थोडक्यामध्ये. तर थोडक्यामध्ये आम्ही तुम्हाला जे काही सांगतो, बरेच वेळा काय होतं, तुमच्या डोक्यावरनं जातं किंवा तुम्हाला वाटतं काहीतरी चुकीचं सांगतात ते सर. आलं का लक्षात? म्हणून हे चित्रावरनं अर्थ कळाला की आम्ही तुम्हाला 9 सांगत असतो, पण तुम्ही काय समजता ते 6 समजतात. असं करू नका. आम्ही सर काही सांगतात ते तुम्हाला ज्या गोष्टी, त्याने उदाहरणार्थ रेडिसनचं उदाहरण दिलं, बरोबर का? त्या रेडिसन हॉटेलमध्ये तुम्हाला कार्पेंटर म्हणून नोकरी मिळू शकते का? मिळू शकते. मिळू शकते. मिळेल का तुम्हाला? मिळेल. किती पगार मिळतो तिथे कार्पेंटरला? अंदाज सांगा तुम्ही. कार्पेंटरला 30. 25. अजून 20-25. अजून 32-40 कोण म्हणाला? हा ठीक आहे. हा 18,000. ठीक आहे. ऐका ना, ते म्हणतात ना, दिल है छोटासा छोटी ती आशा, बरोबर ना? दिल है छोटासा छोटी ती आशा. मी सांगेन तुम्हाला 80,000 रुपये मिळतात कार्पेंटरला. खोटं वाटेल ना तुम्हाला? का खोटं वाटेल? नाही, जपान आपण रेडिसन भारतातलं बोलतोय आपण. नाही, तू जर्मनीला गेला ना तर तुला 2.5 लाख मिळतील. जर्मनीला गेला तर. हा, यस. त्यांची लेवल 3 ते 2 भाषा शिकावी लागते. जर्मन भाषा तुम्ही शिकले तर तुम्हाला लेवल 2 पर्यंत का 3 पर्यंत तुम्हाला शिकावं लागतं, तेव्हा तुम्हाला. तर सांगण्याचा मते त्याचा 80,000 कधी मिळतात त्याला? ITI मधनं पास झाला आणि लगेच 80,000 मिळतात का? नाही. त्याला 10-20 वर्ष. आणि बरं, त्याला नुसतंच कार्पेंटरचं काम येतं का? तो मल्टी स्किल आहे. आलं का लक्षात? मल्टी स्किल लागतं. त्यांनी तसं स्किल डेव्हलपमेंट केलेलं आहे. आलं का लक्षात? तेव्हा मिळतात. तर तुम्हाला काय वाटेल? खोटं वाटेल. मी सांगतो 80,000 रुपये. तुम्ही किती विचार केला? 40,000, 30,000, 32,000. चॉकलेटच्या आशेने यांनी 32,000 सांगितले. आलं का लक्षात? यांनी तर 18 सांगितले. आलं का लक्षात? तर 80 पर्यंत मिळतील, पण एका रात्रीत नाही जाणार ते. तिथे पोचायला तुम्हाला काहीतरी वेळ लागेल. आता हे चित्र दिसलं का? काय अर्थ आहे याचा? काय अर्थ आहे? एक थकला, एक मेहनत करतोय. अजून एक रडू राहिला. कोण आहे तो? तुम्ही आहे का रडतोय तो? बोल, तांबोळी. आपण जास्त म्हणजे अंगात आपल्या ताकद राहिली तर आपण मेहनत करू शकतो. बा. आपल्या अंगात काही ताकद नाही राहिली बा. तर आपण लवकर करू शकतो. बा. अजून नाही, याच्यावर नाही ना तुमची कल्पकता लक्षात येते. तुम्ही काय कल्पकतेने विचार करता ते माझ्यासारख्याला कळतं. माहितीये तुम्हाला? माहितीये का, तुम्ही विद्यार्थी आहे ना, आमचे शिक्षक आहात. माहितीये तुम्हाला? माहितीये का? नाही माहिती. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्हाला हसू येईल किंवा हे सांगतो. एकदा मी विचारलं, काय विचारलं की अरे, एखाद्या आकाशामध्ये ना वीज चमकली तर तुम्हाला वीज अगोदर दिसते आणि आवाज नंतर येतो. होतं का असं? घडतं का? फटाका फुटला तर काय होतं? फटाका तुम्हाला त्याचा वीज म्हणजे त्याचा प्रकाश अगोदर दिसतो आणि आवाज नंतर येतो. मी विचारलं असं का? असं का? असं का विचारलं मी? बरोबर. याचं काय म्हणणं आहे की प्रकाशाचा वेग आहे ना तो जास्त आहे आणि ध्वनीचा वेग कमी आहे. बरोबर ना? असंच म्हणणं आहे ना. प्रकाशाचा वेग जास्त आहे. प्रकाशाचा वेग काय आहे? 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. तर आवाजाचा वेग काय? 343 मीटर प्रति सेकंद. बरोबर ना? तर मी हे शिकवत होतो, म्हणजे त्याला सांगत होतो आणि नाही हे कारणच नाहीये सर त्याचं. अरे, हेच कारण आहे ना. शास्त्रीय कारण काय आहे? शास्त्रीय कारण काय आहे की प्रकाशाचा वेग हा ध्वनी वेगापेक्षा जास्त आहे. ध्वनीचा वेग आहे 343 मीटर प्रति सेकंद. प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. तो म्हणे नाही हे कारणच नाहीये. मग म्हणलं आता तू मला सांग काय कारण आहे. तो म्हणे आपले डोळे पुढे आणि कान मागे आहे म्हणे. काय म्हणे? डोळे पुढे म्हणून प्रकाश अगोदर दिसतो, कान मागे म्हणून आवाज येतो. म्हणून म्हणलं की तुम्ही अशी उत्तर देतात तर आम्हाला कळतं की अरे काय कल्पकता आहे तुमच्याकडे. हे बघा, या चित्राचा अर्थ असा आहे माहितीये का? या चित्रात हे बघा, हा माणूस दिसतो का तुम्हाला? हा दिसतो का? हा हे पिडीलाइट कंपनी आहे. आलं का लक्षात? ही तुम्हाला म्हणते आगे बढो तुम.
काय म्हणतीये आगे बढो. आता तुमच्यात आगे बढण्याची तयारी पाहिजे. पिडिलाइट कंपनी काय आहे, खूप मोठी आहे ना, वजन बघा किती आहे तिच्याकडे. पिडिलाइट कंपनीचा वार्षिक उलाढाल बरं का, वार्षिक उलाढाल म्हणजे वर्षाचा जो धंदा आहे तो किती आहे माहितीये का, 12,000 करोडचा. किती? 1 करोड म्हटल्यावर किती शून्य एकावर? 7. व्हेरी गुड. आणि मग 12,000 करोड म्हटल्यावर किती शून्य? कसं काय 9 शून्य? तुम्ही कुठले गणित शिकले, कुठल्या शाळेत शिकले गणित? कोण म्हणे 9? बरं एक मिनिट ऐका, थोडक्यात सोडा. तुम्ही विचारही करू शकत नाही किती शून्य. 12,000 करोड सांगतोय मी, म्हणजे 7 आणि पुन्हा हे 5 शून्य. आलं का लक्षात? तर सांगण्याचा माझा उद्देश आहे की एवढी मोठी कंपनी तुम्हाला मदत करायला येते. कमी कोण पडतं? तुम्ही कमी पडता. तुम्हाला कोणी पकडून ठेवलंय का जाऊ नका अहमदाबादला? जा ना अहमदाबादला, शिका ना. भविष्यातलं नवीन नवीन काय. मला सांगा, एक सामान्य सुतार सरांनी सांगितलं पिशवीत झोळीत घेऊन येतो आणि एक प्रॉपर पॉवर टूल घेऊन येतो, प्रभाव कोणाचा चांगला पडेल? कोणाचा? पॉवर टूल वाला जो अप टू डेट येईल, व्यवस्थित काम करेल, त्याचा प्रभाव पडेल का एक ट्रेडिशनल पद्धतीने पिशवी घेऊन येईल आणि त्याचा कोणाचा पडेल? व्यवस्थित कपडे घालून येईल, व्यवस्थित डायरी पेन असेल, पहिले ड्रॉइंग काढेल. तुम्ही कुठलंही काम चालू करता, तुम्हाला ड्रॉइंग का बरं शिकवतात सर? ड्रॉइंग का शिकवतात? ड्रॉइंग शिकवायचं कारण काय? ऐका ना, आमचा अनुभव असा आहे ड्रॉइंग काढण्याचं काम. ड्रॉइंग म्हणजे काय की थोडक्यात ते काम तुम्ही कागदावर करता आहात अगोदर, बरोबर? मग त्याच्यात तुम्हाला काय अडचणी आहे, चुका आहे त्या कळतात. ड्रॉइंग काढल्यामुळे काय फायदा होतो तुमचा? BOQ आम्ही ज्याला म्हणतो, बिल ऑफ क्वांटिटी, ती बरोबर निघते तुमची. मग ड्रॉइंग तुम्हाला महत्वाचं आहे. तुम्हाला काय काम करायचंय ते ड्रॉइंग वरती तुम्ही लिहून त्याला दाखवू शकतात ना, बाबा हा टेबल असं होईल, हे असं होईल, खुर्ची असं होईल. तर तुमच्याकडे प्रॉपर डायरी पेन पाहिजे, तुम्ही ड्रॉइंग काढलं पाहिजे. मग BOQ, ड्रॉइंग मुळे तुमचा BOQ बरोबर बनेल, बरोबर ना, बिल ऑफ क्वांटिटी बरोबर बनेल. नाही तर मग काम चालू करायचं, अरे मग चुका राहिल्या, मग आता काय राहिलं, हे राहिलं ते राहिलं, असं होऊन चालेल का? नाही. तर प्रॉपर तुम्हाला पाहिजे तर ड्रॉइंग फार महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल सर ड्रॉइंग काढायला लावतात, हे काय टाइमपास काम आहे? हे टाइमपास काम नाहीये. प्रत्येक गोष्ट अलाइड ट्रेड शिकवतात का तुम्हाला? अलाइड ट्रेड नाही शिकवत. असं कसं काय होईल? काहीतरी शिकवत असेल ना, का हो सर? अलाइड ट्रेड बर, ठीक आहे. आता आमच्या प्लंबिंगचं उदाहरण सांगतो. प्लंबिंग मध्ये ना अलाइड ट्रेड मध्ये वेल्डिंग शिकवतात, थोडंसं कार्पेंटरचं काम शिकवतात, थोडंसं इलेक्ट्रिशियनचं काम शिकवतात. काय शिकवतात? उद्या पॉवर टूलची पिन लावायची आहे, तुम्ही इलेक्ट्रिशियन शोधाल का? ते काम तर तुम्हाला करता आलं पाहिजे ना. तेवढं तर तुम्हाला कुठून पॅनल मधनं कनेक्शन घ्यायचंय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कनेक्शन उपलब्ध असेल का? पिन टॉप उपलब्ध असेल का? नाही. छोटं मोठं तुम्हाला पण कनेक्शन करता आलं पाहिजे. त्यामुळे काय असतं, तुम्हाला अलाइड ट्रेड पण तुम्हाला शिकवलेला असतो. तर तुम्हाला काय दिसतं या चित्रामध्ये? एका बाजूला पिडिलाइट कंपनी आहे, एका बाजूला तुम्ही आहात. कमी कोण पडताय? तुम्ही कमी पडतायत. समजलं का? की ही कंपनी तुम्हाला मदतीला इथपर्यंत येते तुमच्यापर्यंत, पण तुमची शिकायची तयारी नाहीये. मग तुम्हाला सांगा आता त्याच्या पुढे काय करू शकते कंपनी? काहीच करू शकत नाही. तुम्ही GK टेस्ट घेणार होतो मी, पटकन सांगा उत्तर. पटकन, जो हात वरती करा ज्याला उत्तर येईल त्याने. बाजूला होतो मी. कोणी सांगितलं? यस, या टाळ्या वाजवायला 4 चॉकलेट देतो. लॉजिक क्लिअर पाहिजे. आलं का लक्षात? जोपर्यंत लॉजिक क्लिअर नसेल ना, आलं का लक्षात? मी कायम सांगतो बुद्धिबळ खेळा. हा नाही 27 नाही, 8 कसं काढलं ते सांगतो. सांग इकडे, सांग 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 सांग, लाजू नको, सांग सांग. हा तू उत्तर कसं काढलं?
का अंदाजे मटका लावला तू, घे चॉकलेट. मटका लागला, मटका लागला. चला मटका लागला, मटका लागला, कोणाला सांगता येईल? मटका लागला का? मटका लागला हा 100% मटका लागला. तुला उत्तर तर देता येत नाही तर मटका लागला. अरे यार चॉकलेट संपले का? मला सांगा, फार मोठं काही कठीण गणित नाही आहे, आलं का लक्षात? एवढं लॉजिक तुम्हाला येणं फार गरजेचं आहे, आलं का लक्षात? खूप अवघड नाही आहे ते. तुम्हाला एवढं लॉजिक तर माहित आहे का? एवढं लॉजिक तर येणं गरजेचं आहे. एका बादलीची किंमत 4. एक बादली एक पुढे दाखवली तुम्हाला, त्याची किंमत 7 दाखवली. मग आता त्याची किंमत किती आहे? लालची किंमत किती आली आता? 3. बस. खाली काय दाखवलंय? 3च राहील. निळ्या बादलीची किंमत 11 मधनं 3 वजा करा ना, किती राहिले? 8. मग 8 राहील. 8. त्याचा मटका लागला. हे लॉजिक ऐका. व्यवसाय करताना तुम्ही किंवा नोकरी कराल, त्यांनी काय सांगितलं, तुम्ही मॅनेजर व्हाल. मग कसे व्हाल मॅनेजर? असे मॅनेजर असल्यावर आहे ना, तुम्हाला तर्क बुद्धी म्हणजे लॉजिक तुमचं क्लिअर पाहिजे की आपल्याला काम कसं वेगात करायचंय. मग कुठलं काय आलं का लक्षात? कुठलं अगोदर सामान, कुठलं नंतर सामान, कुठल्या ऍडेसिव्हला वेळ लागतो चिटकायला, क्युरिंग टाइम जास्त येते नंतर, असं तुम्हाला वेगळं. तुम्हाला सांगा, तुम्ही आता मुलाखतीला जाल, बरोबर? तुम्ही मुलाखतीला रितिका वुड्स नावाची कंपनी आहे, तिथे गेला तुम्हाला तिथे सोपे प्रश्न विचारतील का? 2चा पाढा म्हणतील का? तिथे तुम्हाला काय विचारतील? सनमायका चिटकवायचा आहे, बरोबर? आणि त्याला फेविकॉल वापरायचं आहे, बरोबर? त्या फेविकॉलची किती विस्कॉसिटी पाहिजे विचारतील का? असं मग किती पाहिजे विस्कॉसिटी? किती पाहिजे विस्कॉसिटी? किती यूज करायचं? अरे विस्कॉसिटी विचारतोय मी. विस्कॉसिटी किती पाहिजे त्या फेविकॉलची? विस्कॉसिटी समजला का? विस्कॉसिटी शब्द विस्कॉसिटी शब्द समजला नाही. नाही समजला. मग ह्याच्यासाठीच आपल्याला कुठे जायचंय? पाटील साहेबांनी सांगितलं तिथे जायचंय शिकायला, अहमदाबाद. तर तुम्हाला विस्कॉसिटी शब्दच समजला नाही तर कसं व्हायचं? माझ्यासारखा माहित आहे का? माझ्या काय विचारेलच ना, फेविकॉलची विस्कॉसिटी किती पाहिजे? तुम्हाला विस्कॉसिटीच समजली नाही. तुम्हाला अगदी माहित आहे का? बेसिक प्रश्न आहे, खूप अवघड प्रश्न नाही हा खूप कठीण प्रश्न नाहीये. विस्कॉसिटी म्हणजे चिकटपणा, आलं का लक्षात? तेलाची विस्कॉसिटी वेगळी असेल का? पाण्याची वेगळी असेल का? पेट्रोलची वेगळी असेल का? प्रत्येकाची विस्कॉसिटी वेगळी असेल. पाण्याची किती असेल? 1 असेल. तर खोबरेल तेलाची 30 असेल, आलं का लक्षात? तेच तुमचं पाम तेल असेल तर 60 असेल, आलं का लक्षात? पेट्रोलची कमी असेल विस्कॉसिटी, आलं का लक्षात? फेविकॉलची किती पाहिजे? फेविकॉलची 2000 ते 4000 विस्कॉसिटी सेंटापॉइज मध्ये मोजतात. कशात मोजतात? तुम्ही माप मोजता का? 1 फूट मोजता का? कसं मोजता? 1 फूट. मापनाची पद्धत आहे ना ही. तशीच विस्कॉसिटी सेंटापॉइज मध्ये मोजतात. सीपी म्हणतात त्याला शॉर्टकट मध्ये. जसं सेंटीमीटर पूर्ण लिहितो का आपण? नाही लिहित. आपण काय लिहितो? सीएम लिहितो. तसं सीपी लिहितात सेंटापॉइजला, आलं का लक्षात? किती सेंटापॉइज? मग तुम्हाला हे आलंच नाही, कळालं का तुम्हाला आता कुठे बुद्धी तुमची? तुम्ही किती कमी आहात, किती खालच्या लेवलला आहात आणि जग किती मोठं आहे. पडणार का बाहेर इथनं? जाणार अहमदाबादला का? फक्त चॉकलेट साठी हो म्हणताय? तुम्ही नाही गेले तर मला 500 रुपये द्यायचे बरं का तुम्ही सगळ्यांनी. बरं का सर, अग्रीमेंट करून घ्या. हे नाही गेले तर 500 रुपये देणार आहे. हे काय दिसतं तुम्हाला? ड्रिल मशीन दिसतं. काय फरक आहे त्याच्यामध्ये? बघा मी लिहिलंय तिथे. नाही सर, ते वरलं ते लिहिलंय नाही मी, ते जर्मन बनावट लिहिली आहे. फरक असतो का चीनी बनावट आणि जर्मन बनावट? काय फरक असतो? हात वर करा, हात वर करा. हात ताकदीमध्ये. यस, गुड, व्हेरी गुड. मोटर मध्ये. यस, गुड. अजून डिझाईन तर सारखीच आहे त्यांची. क्वालिटी. यस, करेक्ट. क्वालिटी मध्ये फरक असतो, पॉवर मध्ये फरक असतो, बरोबर? पॉवर मध्ये फरक असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट विचारली तुम्ही, माहितीये का? परफॉर्मन्स मध्ये फरक असतो.
परफॉर्मन्स. जर माहितीये का बॉसचं ड्रिल मशीन 5 वर्ष टिकेल तर चायनाचं मशीन 1 वर्षातच हे जाईल. जर बॉसचं ड्रिल मशीन बरं का, जर्मन मशीन तुम्ही जर ड्रिल मारायला वापरलं, उदाहरणार्थ आमच्या याच्यामध्ये भिंतीवरती ड्रिल मारायला वापरलं तर 1 तासामध्ये समजा 5 mm चं ड्रिल बीट लावलं आपण त्याला आणि भिंतीवरती आपल्याला ड्रिलिंग करायचंय, तर समजा असं कंटिन्यू तुम्हाला काम करायचंय तर बॉसचं ड्रिल मशीन असेल म्हणजे जर्मन मशीन असेल, तो 5चं ड्रिल बीट लावलं आणि भिंतीवर होल मारल्या तर 60 मिनिटांमध्ये माहितीये किती होल पडतील माहितीये का? 40 होल पडतील. 40-45 होल होते. तेच जर चीनी बनावटीचं लावलं तर किती पडतात माहितीये का? 20च पडतात. मग मला सांगा स्वस्त कुठलं? कसं काय? बॉसचं स्वस्त ना, कारण गती वाढली ना तुमची, पर होलची किंमत कमी झाली की नाही तुमची. त्याच्यासाठी मी तो लॉजिकचा प्रश्न विचारला होता. मग तुम्हाला माहितीये का, तुम्ही फेविकॉलच्या जागी बॅककॉल वापरला तर तो जास्त लागतो, तुम्हाला कळत नाही. आलं का लक्षात? बरेच माहितीये का डुप्लिकेट आहे का पिडीलाइटला? आहेत ना सर, आहे का फेविकॉलला तुमच्या? मराठी समजतं की हिंदी? मराठी. ते पांडे नाम बोला. कोण पांडे? हा ओके, समजतंय ना पांडेजी? काय होतं, बरेच वेळा विचारून घेतलं, हिंदी भाषिक असतात त्यांना मराठी समजत नाही पटकन. बघा तो मला एक असा यांच्या काय होता, नाही पाहिजे म्हटलं, हे कुठलं मराठी नाही पाहिजे? नकोय, नकोय माहिती. तर तो हिंदीमध्ये जसं बोलतात ना नाही चाहिए, तो तसंच त्याला अनुवाद करायचा मराठीमध्ये, नाही पाहिजे. अरे म्हणलं नाही पाहिजे नाही, नकोय म्हणलं नाही पाहिजे. तर म्हणून मी विचारलं सर, तर तुम्हाला माहितीये का फेविकॉलला कॉम्पिटिशन आहे का? आहे. ते डुप्लिकेट असतात. मग तुम्हाला काय होतं, तुम्ही काय करतात, पटकन स्वस्त 2 रुपये आपल्याला वाचतील तर ते कधीही वाचत नसतात. तो तुम्हाला लॉंग कट पडलेला असतो. तर कधी पण काय करायचं, ब्रँडेड चांगलीच वस्तू. ओ कधी थांबायचं सांगा बरं का? हो सर, थांबायचं कधी सांगा. नाही यांचं पण आहे ना लेक्चर. हो, तर मला कधी थांबायचं सांगा. हा हा 5 मिनिटं. कारण मला काय होतं, मी बोलत राहिलो ना मला कळतच नाही, चॉकलेट संपत नाही तोपर्यंत मी थांबत नाही. आलं का लक्षात? आणि संपले तर मी पुन्हा उधार घेतो त्यांच्याकडनं, चालू ठेवतो. आलं का लक्षात? तर कुठलं चांगलं, जे ब्रँडेड असतं ते. कुठली वस्तू, मग ती पिडीलाइट असे ना, कुठली पण असते ना, तुम्हाला असं वाटतं ब्रँडेड आहे, पण तिच्यामध्ये संशोधन होत असतं, अभ्यास करत असतात ते. आलं का लक्षात? नवीन नवीन संशोधन करत असतात. आणि दुसरं महत्वाची गोष्ट माहितीये का, तुम्ही बॉसचं जेव्हा म्हणजे जर्मनचं, मी काही जाहिरात करत नाहीये बरं का, बॉसचं जेव्हा ड्रिल मशीन वापरता ना तेव्हा तुमचे हे जॉईंट्स नाही दुखत, हे जोड असतात ना हे दुखत नाही. तुम्ही चिनी बनावटीचं आणलं ना तुम्ही थकून जाता, लवकर थकता तुम्ही, व्हायब्रेशन त्याला. कारण का, ते जे स्टँडर्ड असतं त्या स्टँडर्डचं केलेलंच नसतं. आता तुम्हाला जे काही स्टँडर्ड दिलेलं आहे त्या स्टँडर्डनी जर काम केलं नाही तर काय होईल? एखादी बिल्डिंग आहे, तिचा स्लॅब 21 दिवस ठेवायचा, तो ठेवलाच नाही तर काय होईल? कुचका होईल ना, कुचका होईल. तसं आहे. तर ते हे सगळं स्टँडर्ड मेंटेन केलेलं असतं. तुम्हाला वाटतं का, आपण मी जे काही आतापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं त्याच्यावरनं वाटतं का तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आपल्याला? किती जणांना वाटतं? तुला नाही वाटत? तुलाही नाही वाटत? मग हात कुठे गेला? कुठे? हा असे लागतील ना आपल्या उदाहरण द्यायला माणसं. कुठल्या जगात होता तो? हा? का बरं? काय रे, काही टेन्शन आहे का? लग्न होत नाही म्हणून? हा? लग्न होईल ना, लग्न होईल ना. कधी होईल लग्न? तुम्ही चांगले जर पैसे कमवत असाल, हे असाल तर होईल. चांगलं स्टँडर्ड काम करत असाल, चांगल्या क्वालिटीचं काम करत असाल तर होईल ना. तुम्हाला माहिती आहे का, एकदा एक कारखान्यामध्ये तो जो ज्याचा जावई असतो त्या कारखान्यात एक काम करत असतो, त्याचा सासरा, होणारा सासरा कंपनी देतो आणि हे अशा पाटील साहेबांसारख्या मॅनेजरला विचारतो की का हो, माझा असा असा जावई आहे तुमच्या कंपनीत, काय करतो? आता पाटील साहेब काय उत्तर देतात? अरे तो अख्खी कंपनी सांभाळतो रात्री. काय सांगतात? अख्खी कंपनी सांभाळतो रात्री. रात्री अख्खी कंपनी सांभाळतो. आता बिचारा हा कमी शिकलेला असतो, मुलीचा बाप कमी, त्याला वाटतं अरे बापरे, माझा जावई तर अख्खी कंपनी सांभाळतो, लय मोठ्या पदावरती आहे. आलं का लक्षात? यांनी सांगितलं तसं
कोण असतो तो? कोण म्हणायला हा, वॉचमनचं पान पण छोटं नाही बरं का, असं नका समजू. तर तो वॉचमन असतो. तसं आहे ना, सांगण्यामध्ये काय आपण गैरअर्थ घेतो तसा होतं. तर तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. पटलं का? हा, आपण जर काही फेविकॉलच्या म्हणजे पिडीलाइटच्या इथे गेलो तर नक्की तुम्ही याच्यापेक्षा ऍडव्हान्स शिकाल. हे बघा, तुम्हाला इथे शिकवलं ते कमी शिकवलं का? नाही. सरांकडे जे ज्ञान उपलब्ध आहे, तुमचे गुरु कोण होते? देवरे सर होते. देवरे सरांकडे जे ज्ञान आहे ते त्यांनी किती दिलं? 100% तुम्हाला दिलं. 100% दिलं. त्यांना जो काही सिलेबस अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे, त्यांना जी चौकट ठरवून दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये राहूनच शिकवायचंय त्यांना. आले की नाही? त्यांनी तुम्हाला 100% ज्ञान दिलं. तुम्ही घेतलं का? तुम्ही त्यातलं 80%च घेतलं किंवा 85%च घेतलं. आलं की नाही लक्षात? गैरहजर राहिले असाल तर त्या दिवशीचं तुमचं नुकसान झालं. तर सरांनी त्यांच्याकडे होतं तेवढं 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दिली का गुरुदक्षिणा त्यांना गुरुपौर्णिमेला? सर दिली का हो दक्षिणा? असं आहे का? बरं बरं. पुढच्या गुरुपौर्णिमा येईल ना, आता देणार ना? हा, ठीक. हे बघा, गुरु हा सगळ्यात मोठा गुरु असतो. आलं का लक्षात? गुरु जे काही ज्ञान देतो ना आपल्याला, ते 100% आपल्या उपयोगी. पहिला गुरु फार महत्वाचा असतो तुमच्या जीवनाची. तुम्ही नंतर पिडीलाइट मध्ये जाल, पुढे मॅनेजर व्हाल, जनरल मॅनेजर व्हाल, काही पण व्हाल, पण पहिला गुरु फार अत्यंत महत्वाचा असतो. आलं का लक्षात? तर आपल्याला आता जायचं ना पिडीलाइटला आणि घ्यायचं ट्रेनिंग. पुढे जायचं आपल्याला, आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती करायची. जेव्हा तुमची फक्त ऐका, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत जातात, तिथे मॅनेजर होतात किंवा काही होतात, तर केवळ तुमचीच प्रगती होते का रे? कोणाकोणाची होते त्याच्याबरोबर? येस, आपल्या कुटुंबाची पण होते, आपल्या गावाची पण होते. उदाहरणार्थ आज तांबोळी, उद्या समजा उदाहरणार्थ इंडोलाइन कंपनीमध्ये किंवा हुजेपा फर्निचर मध्ये तो मॅनेजर झाला, तर तो ITI मधल्या विद्यार्थ्यांना तिथे जास्तीत जास्त जॉब नाही देऊ शकत? देऊ शकतो. म्हणजे त्याच्या प्रगती बरोबर त्याच्या ITI ची प्रगती झाली, त्याच्या गावातल्या लोकांची झाली, त्याच्या नातेवाईकांची झाली. झाली का? किती लोकांची प्रगती करतो? एक माणूस पुढे जातो तेव्हा तो अख्खं गाव पुढे घेऊन जातो. प्रशिक्षण घेतल्याने फायदा होईल का? पण ते विचार लगेच असं नका करू शेख चिल्ली सारखा. तो अंडी घेतो माहितीये ना, शेख चिल्ली, आणि काय विचार करतो? घरी जाईन मी. माहितीये का शेख चिल्लीची गोष्ट? माहितीये की नाही? शेख चिल्ली अंडी घेतो, डोक्यावर ठेवतो आणि विचार करतो की आता मी घरी जाईन, ही अंडी उबवीन, त्यातनं कोंबडी निघेल, कोंबडीला पिल्ल होतील, पिल्लांची पिल्ल होतील, मग अजून अंडी निघतील, मग अजून मी हे करीन, मग माझ्याकडे खूप पैसा येईल, मग माझं लग्न होईल, आणि लग्न झाल्यानंतर माझी बायको आहे ना, आपलं बायको विचारेल की तुम्हाला मी अजून पोळी देऊ का? मी रागात नाही म्हणेन. असं करून तो ती हलवतो आणि ती सगळी अंडी खाली पडून जातात. आलं का लक्षात? तर असं खोटं स्वप्न तुम्ही लगेच प्रगती होईल हे डोक्यातनं काढून टाका. त्याच्यानंतरही प्रशिक्षणानंतर तुम्हाला परिश्रम करायचे आहेत. असं नाहीये की झालं प्रशिक्षण, झाली डिग्री घेतली की लगेच तुम्ही मॅनेजर व्हाल. ते सरांनी एक उदाहरण दिलं तुम्हाला. पुढे जाण्यासाठी तुम्हाला हे शिक्षण आवश्यक आहे. ही माहिती आहे का गोष्ट तुम्हाला अभिमन्यूची? काय गोष्ट आहे? काय होतं तो? का बरं फसतो तो चक्रव्यूहामध्ये? का फसतो तो? का फसतो? काय? यस, त्याला घुसायचं कसं माहिती होतं, पण चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं माहिती नव्हतं. म्हणजे एकच नॉलेज होतं त्याच्याकडे. त्याला चक्रव्यूहामध्ये, युद्धाच्या चक्रव्यूहामध्ये घुसायचं कसं माहिती होतं, पण ते तोडून बाहेर कसं यायचं माहिती नव्हतं. म्हणजे काय की सर सांगतात तसं काय, आधा हकीम जान का खतरा. अर्धवट नॉलेज, हे मी काय उदाहरण देतो, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजर. बरोबर? अर्धवट ज्ञान आणि रॉंग नॉलेज. काय मी काय सांगतो, हाफ नॉलेज आणि रॉंग नॉलेज दोन्ही डेंजर. अर्धवट ज्ञान असेल, मला फक्त पोट कापता येतं असा डॉक्टर असेल, पण पुढे शिवता नाही येत, जाल का त्याच्याकडे ऑपरेशनला? कोण जाईल? मी त्याला 5 चॉकलेट देतो. कोण जाईल अशा डॉक्टरकडे? जो ऑपरेशनला थिएटर म्हणजे काय करतो, पेशंटला झोपवतो ऑपरेशन थिएटर मध्ये, पोट कापतो आणि मग पुस्तक उघडतो, पुढे काय करायचं? जाल का तुम्ही? पण तुम्हाला असा कार्पेंटर चालेल का? आता एक मी तुम्हाला साधं उदाहरण विचारतो.
1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर याला काय म्हणतात भूमिती भाषेमध्ये? घन. हा काय 1 मीटर. तू अर्धवट उत्तर देतो आणि थांबून घेतो. काय सांगितलं याने? 1 मीटर क्यूब. काय सांगितलं? 1 मीटर क्यूब. 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल. आलं का? लांबी, रुंदी, उंची 1 मीटर याला काय म्हणतो आपण? 1 मीटर क्यूब. मराठीत काय म्हणतात सर? 1 घनमीटर. 1 घनमीटर बरोबर का? 1 घनमीटर झालं का? 1 मीटरला. याला समजा प्लाय लावायचा आहे, एक चौकोनी बॉक्स बनवलाय तुम्ही, त्याला किती लागेल प्लाय? त्याला सनमायका लावायचा आहे. समजा सनमायका लावायचा आहे तर किती स्क्वेअर मीटर सनमायका लागेल? अरे किती सोपं आहे. कोण म्हणाल? गुड. 6. किती लॉजिक क्लिअर यायचं, म्हणून तो प्रश्न होता तुम्हाला. काय सांगितलं त्याने? 6. आता उत्तर कसं काढलं सांग यांना समजा. सांग ना. कसं काढलं सांग ना. सांग ना. सांग. काय करायचं? त्यांनी 6 बरोबर उत्तर दिलं. 6 स्क्वेअर मीटर लागेल बरोबर उत्तर. दोन उत्तर मी पण देईल तुला, पण ते सरांनी जे सांगितलं ते सांग. या सगळ्यांना पहिले सांग 6 उत्तर कसं 6 काढलं? उत्तर कसं आलं? आणि नंतर कार्पेंटर जो असतो तो काय उत्तर देतो ते पण मी सांगितलं. ते पण 6 बरोबर एकदम फटकन दिलं त्यांनी उत्तर. गुड, व्हेरी गुड. म्हणजे उत्तर बरोबर आहे. कसं काढलं? याच्यासाठी डायरी पेन आणायचा. आलं का लक्षात? हा सांगा सर. हा जो बॉक्स आहे त्याला 5 स्क्वेअर मीटर एवढा सनमायका लागेल. किती लागेल? 5. आता विचारा मला कसं. तुम्ही करा पहिले विचार. 4 स्क्वेअर मीटर. आणि 1 स्क्वेअर. बर अजून? 4 साईडला 4. अजून एक मिनिट. हाच बॉक्स धरा ना तुम्ही. हाच बॉक्स धरा. हा 1 मीटर 1 मीटर 1 मीटर धरा ना. हाच धरा. किती लागेल? मी सांगितलं 5 स्क्वेअर मीटर. त्यांनी बरोबर सांगितलं. कसं सांगितलं? इथे 1 मीटर, इथे 1, इथे 1, इथे 1, इथे 1, इथे 1. 6 स्क्वेअर मीटर बरोबर ना. मग तुला हे उत्तर नाही देता येत पटकन. आता खरं उत्तर सर म्हणतात 5 स्क्वेअर मीटर. जसं सरांनी मगाशी सांगितलं सर, तो बॉक्स आहे म्हणतात तर झाकण असेल ना, मग ती वरची बाजू मोकळी असेल. दुसरी गोष्ट एखादा सुतारा असे सांगेल सर खालच्या बाजूला सनमायका लावण्याची काय गरज नाही. आलं लक्षात? पण खरं उत्तर काय? खरं उत्तर काय? खरं उत्तर 6 आहे. तुम्हाला कळतंय का आपण कुठल्या लेवलला आहोत? आपल्याला पुढे किती शिकायचंय? आलं का लक्षात? तुम्हाला लॉजिक शिकवलेलं आहे, पण बाह्य जग कसं आहे तुम्हाला माहितीये का? तुम्ही जर कुठे नोकरीला लागले तर तुम्हाला घरनं विरोध होतो का? होतो ना. काही काही ठिकाणी म्हणजे कुठे जातो तिथे होतो ना. किती जणांना झाला विरोध? 1, 2, 3, 4. ठीक. मी याची गोष्ट तुम्हाला नंतर सांगेन. पहिले माझं हे आता क्लिअर करतो. विरोध झाला होता ना तुम्हाला, त्याची गोष्ट नंतर सांगेन. अर्धवट ज्ञान आणि चुकीचं ज्ञान असं होतं. तुम्हाला जर स्क्वेअर मीटर आणि हेच जर काढता आलं नाही तर हा पेंटरनी कसं आलं? दरवाजाच्या विरुद्ध बाजूला रंग मारत आला. दरवाजा ह्या बाजूला आणि रंग कुठे मारत आला? या बाजूला. मग काय होतं? अर्धवट ज्ञान आणि चुकीचं ज्ञान घातक असतं का? घातक असतं. एक तर तुमचं सामान माहित आहे का? त्या माणसाने जे फर्निचरचं सांगितलं असेल ते तुम्ही एवढी लिस्ट काढाल त्याची की त्याच्या 2 बंगल्याचं फर्निचर होईल. बरोबर ना सर? नाही तर त्याला 10 वेळा सामान आणायला लावाल. बरोबर ना? आता फेविकॉल आण, आता सनमायका आण. सनमायका आणला की काय सांगायचं? आता प्लाय आण. प्लाय आणला की चुका आण, स्क्रू आण, हँडल आण. हँडलच विसरलो मी लावायचं. अरे बिजागरीच विसरलो मी, खेळ लावून दिले इथे. तर थोडक्यात काय आहे की जोपर्यंत पूर्ण प्रशिक्षण घेणार नाही तोपर्यंत त्यात हात घालायचा नाही. कारण हाफ नॉलेज आणि रॉंग नॉलेज, चुकीचं ज्ञान आणि अर्धवट ज्ञान दोन्ही घातक असतं. दोन्ही घातक असतं. पटलं का तुम्हाला? हे चित्र कशासाठी दाखवतो माहितीये का? तुम्हाला पटकन लक्षात येतं चित्रावरनं. असं मी बोलण्यापेक्षा चित्र पटकन बोलतं. जे 100 वाक्याचं काम काय करतं? एका चित्रामध्ये होतं.
मी थोडं आता फास्ट करतो. एक मिनिट. बदल करावा लागेल का तुम्हाला? बदलावं लागेल तुम्हाला. तुम्हाला स्किल लेवल वाढवावी लागेल, तुमची अप्पर करावी लागेल, आपल्याला वर यावं लागेल, आपण जिथे आहोत त्याच्यापेक्षा वरती चढावं लागेल. ही तुम्हाला समजण्यासाठी गोष्ट सांगितलेली आहे मी. ही गोष्ट किती जणांना माहिती आहे? पटकन पुढे या, ज्याला माहिती आहे त्याने, आणि ही गोष्ट सांगा. मी पाणी पितो. पटकन ये तांबोळी ये. गुड. सांग त्यांना गोष्ट. पकड, चॉकलेट घे पहिले, तिकडे बघ आणि सांग मी पाणी पितो. पाणी ताण लागेल, पाणी चाललं राहतं, त्याला काही सुचत नाही, तर दगड टाकून पाणी लवकर आणतो आणि पाणी पिऊन घेतो. कसं आणतो पाणीवर? पाणी वरती कसं येतं ते मडक्यातलं? दगड टाकून. त्याच्याने काय होतं? एक एक दगड टाकला मग काय होईल? पाणी हळूहळू वरती येईल. मग त्या कावळ्याला कष्ट करायला लागतील का एक एक दगड टाकायचे? करावं लागेल ना. मग हे झाले. आता आपण पारंपरिक शिकलो आणि त्याच पद्धतीने आपण काय करतो, दगड टाकतोय आणि पाणी वर काढायचा प्रयत्न करतोय, बरोबर ना? पण समजा तुमचं स्किल जर अपग्रेड झालं, तुम्ही जर तर चांगल्या पद्धतीनं बस व्हेरी गुड. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी एकदा. हे घे, एक चॉकलेट अजून घे. चल, व्हेरी गुड. तुमचं स्किल अपग्रेड केलं, तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यात प्रशिक्षण घेतलं, तर ते प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढचा फोटो दाखवला बरं का. हे काय आहे, त्यांनी काय सांगितलं की आपण काय करतो, तो कावळा एक एक दगड नेऊन टाकतो आणि पाण्याची पातळी वर वाढवतो आणि हे करतो. याला काय म्हणतात माहितीये का? अमिताभ बच्चनचे वडील म्हणायचे, कोशिश करने वाले की कभी हार नाही होती. त्याच्या वडिलांचं नाव काय? वडिलांचं नाव काय? हरीश राय बच्चन. आलं का? बच्चन हे आडनाव नाही आहे त्यांचं, बरं का. त्यांचं श्रीवास्तव आडनाव, बरं ना पांडेजी? हा, श्रीवास्तव आडनाव आहे त्यांचं. आलं का लक्षात? बच्चन हे त्यांनी काय म्हणतात, ते समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळे बच्चन हे नाव नावलेलं आहे. श्रीवास्तव आडनाव आहे त्यांचं. तर त्याचे वडील होते हरीशराय बच्चन. त्यांनी काय म्हणलेले, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पण हे झालं त्या काळची पद्धत. आता जे आपले सरकार काय म्हणतं, मोदी साहेब काय म्हणतात माहितीये? काय म्हणतात? हे दगड नाही टाकत बसायचे येड्यासारखे. उठायचं, दगड टाक. स्किल वाढवा. तुमचं काय करा, स्किल वाढवा. तुमची स्किल लेवल वाढवा. नाही, मडक्यात उडी नका मारू. कशाला? त्यांनी काय सांगितलं, स्किल अपग्रेड करा. काय सांगितलं? स्किल अपग्रेड करा. मग स्किल अपग्रेड करा म्हणून तर हे बघा, हे जे पिडिलाइट कंपनी आहे ना, यांना गव्हर्नमेंटने सांगितलंय तुमचा CSR ऍक्टिव्हिटी या विद्यार्थ्यांवर खर्च करा. तुम्ही या विद्यार्थ्यांचं स्किल अपग्रेड करा. आणि मग जे पूर्वी माहितीये का, दगड उचलून टाक 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 ते चाललेलं होतं, ते काय होईल? त्याचा बदल स्किल इंडिया मध्ये होईल. टेक्नॉलॉजी आली ना, त्याला व्हॅक्युम कशी होते कळतं, त्याला सायफनिंग कसं होतं कळालं. पहिल्या कावळ्याला काहीच माहिती नव्हतं. तो बिचारा दगड टाकत होता. आता हा काय आहे? स्किल इंडिया मधला कावळा आहे. आलं का लक्षात? हा कावळा दगड टाकतो का? तो म्हणतो मी वेडा नाहीये मेहनत करायला. माझ्याकडे काय आहे? स्किल आहे, नॉलेज आहे, तंत्रज्ञान आहे, कौशल्य आहे माझ्याकडे. सरकारने मला दिलेली आहे योजना वेगवेगळ्या. मी काय करतो? स्ट्रॉ वापरतो आणि माझं काम सोपं करतो. तर तुमचं स्किल अपग्रेड झालं तर काय होणार आहे? मेहनत कमी होणार आहे, प्रगती होणार आहे. आणि मी सांगितलं तसं तुमची एकट्याची प्रगती, परिवाराची प्रगती, गावाची प्रगती, तुमच्या कॉलेजची प्रगती, सगळ्यांची प्रगती आहे. आलं का शाळेत? आलं की नाही? प्रगती तुमची एकट्याची नाहीये त्याच्यामधनं. त्याच्यासाठी काय व्हायला लागेल? तुम्हाला मल्टी स्किल कार्पेंटर व्हावं लागेल. आलं का लक्षात? मल्टी स्किल व्हावं लागेल. तुम्हाला याच्याबरोबर काय काय माहितीये का? प्लंबिंग, RAC, फिटर, इलेक्ट्रिशियन, CNC, पेंटर, मेशनरी, पंप ऑपरेटर, वेल्डर, शीटमेकर, ड्राफ्टमन, एवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला. आलं का लक्षात? तुम्ही याच्याबरोबर शिकू शकता ना, ITI ला ऍडमिशन घेऊ शकता ना. हे ITI चे कोर्सेस आहे सगळे. ड्राफ्टमन झाले तुम्ही तर तुम्हाला जॉब नाही आहे का? भरपूर जॉब आहे ना तुम्हाला. CNC ऑपरेटर, आता मी कालच रितिका वुडमध्ये एअरची पाईपलाईन केली ना, त्यांच्याकडे CNC मशीन आले लाकडासाठी, लाकूड कटिंग करण्यासाठी CNC मशीन आणलेलं आहे त्यांनी. तर तुम्ही CNC ऑपरेटर झाल्या तर तुम्हाला त्याचं काम करता येईल का? 100% करता येईल तुम्हाला. मी थोडस पटापट करतो. ट्रेनिंग मधनं तुमचा फरक पडणार आहे. आलं का लक्षात? ट्रेनिंग, वेगवेगळ्या ट्रेनिंग मधनं तुम्ही लर्निंग होणार आहे. जेव्हा तुम्ही प्रशिक्षण आणि हे घ्याल, एक हे गंमत म्हणून आहे, कपिल देव माहितीये का? काय?
ऑलराऊंडर होता, बरोबर. कपिल देव काय होता? ऑलराऊंडर होता. आलं का लक्षात? तसं तुम्ही ऑलराऊंडर झालं पाहिजे तुमच्या या वूड टेक्निशियन मध्ये. सगळं आम्हाला थोडंसं इलेक्ट्रिकलचं पण काम येतं. तुम्ही सांगा मेशन बरोबर मेशनरी वर्क येत असेल तर तुम्ही डायरेक्ट इंटिरियरचं काम घेऊ शकता का? घेऊ शकता ना. तुम्ही फॉल सिलिंग लावू शकतात, अल्युमिनियमच्या विंडो लावू शकतात, थोडं सिव्हिल वर्क करू शकतात, टाईल वर्क करू शकतात, टोटल काम करू शकतात. इन्कम वाढणार आहे का तुमचं? आणि समोरच्या गिरायकाला वन स्टेप सोल्युशन म्हणतात तसं मिळणार आहे ना, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळणार आहे. तर कपिल देवचं उदाहरण दिलं, कपिल देव ऑलराऊंडर होता. तो काय करायचा? बॅटिंगही करायचा, बॉलिंगही करायचा, फिल्डिंगही करायचा, सगळं करायचा. आणि हे कधी होतं? तो ऑलराऊंडर कधी झाला? परिश्रमाने, मेहनत करून. का घरी बसून झाला? नाही. प्रचंड घाम गाळून सगळ्या प्रकारचं कौशल्य त्यांनी विकसित केलं, बॉलिंगचं, बॅटिंगचं, तेव्हा तो ऑलराऊंडर झाला. तसं तुम्ही जेव्हा माहितीये का तुमचं प्रशिक्षण आणि हे करता ना, तर मी काय सांगतो, तुम्ही काय होतात? सिंह आणि वाघ होतात तुमच्या कार्पेंटर क्षेत्रामधले. सिंहाची शिकार कधी फेल जाते का? कधीच नाही जात. सिंहाने एकदा पकडला की तो सोडत नाही कोणाला. वाघ कधी हे जात नाही. हा, चित्ता असतो ना, चित्ता जेव्हा 10 वेळा शिकार करतो ना, जेमतेम 2 शिकार त्याच्या वाट्याला येतात, बाकी लोकच पळवून घेऊन जातात त्याची शिकार. आलं की नाही लक्षात? पण वाघाची शिकार तुम्ही बघितले का? सिंहाची शिकार कोणी काढतं? कोणीच काढू शकत. एकदा सिंहाने पकडलं, बिबट्याची पण शिकार चोरीला जाते, पण सिंहाची शिकार कधीच चोरीला जाते. मग तुम्हाला थोडक्यामध्ये या क्षेत्रामधलं सिंह वाघ व्हायचं असेल, शेर व्हायचं असेल, तर तुम्हाला भरपूर प्रशिक्षण घेतलं पाहिजे ना, आणि भरपूर अनुभव घेतला पाहिजे. आणि स्किल पण तुमचं डेव्हलप केलं पाहिजे. गुरुदक्षिणा लागेल ना. मी तुम्हाला आता ट्रेनिंग दिलं, मला दक्षिणा तर लागेल. काय देणार? नाही, चॉकलेट कुठे देतो यार. गुड. चल ही हुशारी पण आहे ना, घे चॉकलेट आहे. तांबोळीनी गुरुदक्षिणा काय दिली? चॉकलेट दिली. गुड, व्हेरी गुड. काही नाही, गुरुदक्षिणा म्हणजे माहितीये का, तुम्ही अजून चांगलं काम शिका या क्षेत्रामध्ये. पिढीलाईट तुमच्या पाठीशी, आपण ते चित्र बघितलंय, बरोबर का? तुम्ही पुढे जा, प्रगती करा, तुमची प्रगती होईल ना. ऐका ना, उद्या समजा रितिका वुड्स जी कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, तिथला जर समजा फोरमन झाले तुम्ही, बरं का, किंवा प्रोडक्शन मॅनेजर झाले, तर तुमच्या देवरे सरांना आनंद होईल का? का दुःख होईल त्यांना? अरे यार, माझ्यापेक्षा जास्त पगार घेतो. ते रडत बसतील का? कधी पण आहे ना, गुरुला कधी आनंद होतो माहितीये का? शिष्य त्याच्या पुढे जातो तेव्हा. आलं का लक्षात? हा, आणि गुरु आहे ना, ऐका ना, तुम्हाला मी कायम उदाहरण देत असो आचरेकर सरांचं. आचरेकर सरांनी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर दोघांना सारखं शिकवलं ना. त्यांनी वेगळं शिकवलं का? दोघांनाही बॅटिंग शिकवली. पण सचिन तेंडुलकर कुठे गेला? त्याच्या वर्तणुकीमुळे. कांबळे कुठे गेला? त्याच्या वर्तणुकीमुळे कुठे गेला. आलं का लक्षात? तो खाली गेला, हा वरती गेला. तर गुरु सगळ्यांना, सरांनी असं केलं का की त्याला वेगळं कापायला शिकवलं, तुला तिरकस शिकवलं, असं करते का? भेदभाव केला का? नाही केला सरांना. तर तुम्ही जेव्हा प्रगती होईल तुमची, जास्तीत जास्त पुढे जाल, तेव्हा माहितीये का तुमच्या आयटीआयचंही नाव मोठं होईल. अरे हा दिंडोरी आयटीआयचा विद्यार्थी आहे बरं का, आज इथे प्रोडक्शन मॅनेजर आहे, आज इथे फोरमन आहे, आज 100 लोक त्याच्या हाताखाली करतात. सर तुम्ही अभिमानाने सांगाल की नाही? अरे तांबोळी आहे ना, त्या हुजेपा फर्निचर मध्ये मॅनेजर आहे, प्रोडक्शन मॅनेजर, आणि त्याच्या हाताखाली 50 लोक कामं करतात, 25 लोक कामं करतात. आनंद होईल का सरांना? होणार. तर हीच मोठी गुरुदक्षिणा आहे. गुरुच्या पेक्षा पुढे जाणं हीच गुरुसाठी गुरुदक्षिणा असते. आता आपण पटकन आहे ना हे मोजू. काय कंटाळा आला का? माझी बकबक ऐकली ना तुम्ही? नाही का? आता पटापट चॉकलेट मोजा. 10 पेक्षा जास्त चॉकलेट कोणाकडे? मोजून ठेवा फक्त. 10 पेक्षा जास्त चॉकलेट कोणाकडे? 10 कोणाकडे? 12 आहे. 13 आहे. व्हेरी गुड. तुझं नाव काय? विशाल ना? विशाल नाव लिहून ठेवा सर. विशाल. तांबोळीकडे 12 आहे. 8 10 आहे का? हा, 3 नंबरला लिहायचं नाव. 1 नंबरला विशाल. तुझं पहिलं नाव काय? शोएब. हा, 2 नंबरला शोएब. नाही ना, 13, 12 आणि 10. हे बघा, विशाल, नंतर शोएब, आणि तुझं नाव? सुरेश. सुरेश 3 नंबर. सूरज का? सूरज.
चला आता गोल्ड मेडल मिळालं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ज्यांना नाही मिळालं त्यांनी पुढच्याच हा नाही हा 1, 2 आणि 3 बरं का. ज्यांना नाही मिळालं त्यांनी काय करायचंय, उत्तर द्यायचं ना. किती सोपं होतं ना. चुकीचं तर चुकीचं, मी उत्तर देत होतो. ह्यांनी मटका लावला माहितीये का 8चा, त्याला पण दिले 5 चॉकलेट दिले मी त्याला. तर तुम्ही जर बरोबर दिल्यावर दिले असते. हा थांबायचं का आपण? हा चला थँक्यू सर, खूप चांगलं